मी नेहमी म्हणतो असा गुरु होणे नाही. झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच. महाराष्ट्र घडवला, लाखो निष्ठावंतांची फौज उभी केली, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत फुलवली, निष्ठेची मशाल दिली आणि ती आजही ते जरी आमच्यात नसले तरी आजही आम्ही ती मशाल, ती ज्योत पेटत ठेवलेली आहे आणि ती पेटत ठेवू हीच आमची त्यांना गुरु दक्षिणा किंवा गुरुवंदना आहे. बघा, आम्ही सन्मान्य आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो. जे आज आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत, पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहेत. आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे, सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. आनंद दिघे यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात तुम्हीसुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. कशात? अरे कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आहे. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं, आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. ते काय वेगळं हिंदुत्व नव्हतं ना.